नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला परफेक्ट फिटिंग सहित कटोरी ब्लाउजची फिनिशिंग सहित कसा स्टिच करायचा, कसा शिवायचा हे शिकवणार आहे। तर हा आपला फ्रंट पार्ट काल जोडून झालेला आहे। कालचा आपला दिवस 16वा होता आणि आजचा आपला फ्री शिलाई क्लासचा 17वा दिवस आहे। ठीक आहे, तर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। हा फ्रंट पार्ट कालच्या व्हिडिओमध्ये स्टिच करून तुम्हाला दाखवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। पहा, कटोरी ब्लाउजची स्टिचिंग आपली इथपर्यंत आलेली आहे। आता आपण बॅक पार्ट जोडून घेणार आहे, बाही जोडून घेणार आहे, कंबरपट्टी जोडून घेणार आहे। आज गोट कसा बसवायचा हे शिकणार आहोत आणि त्याचबरोबर आपण फिटिंग कशी व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने टाकायची आहे, जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित पद्धतीने परफेक्ट सरळ लाईनमध्ये येईल। हे आपण देखील टिप्स ट्रिक्स आहेत तुम्हाला आज सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्यवस्थित सर्व काही टिप्स ट्रिक्स आहेत, सविस्तर सर्व काही तुम्ही पहा। व्हिडिओ पाहायचा कंटाळा करू नका, तुम्हाला बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा शिकायला मिळतील। ठीक आहे, हा व्हिडिओ खास बिगिनरसाठी आहे, जे नुकतेच सुरुवातीला शिवायला, स्टिच करायला, कटिंग करायला शिकत आहे। ठीक आहे, तर हा आपली 34 साईजचा कटोरी ब्लाउजची स्टिचिंग आपली चाललेली आहे। पहा, इथं दोन्ही पार्ट समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत, स्टिच केलेले आणि लहान मोठे होतेत का हुकलूक पट्टीपाशी ते पाहायचं आहे। जर लहान मोठे होत असली तर तिथे कट करून घ्या। पहा, इथं आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, अजिबात वेळ न वाया घालवता। ठीक आहे, पहा, व्हिडिओ पाहायचा कंटाळा करू नका, व्यवस्थित सर्व सविस्तर डिप बाय डिप सर्व काही ट्रिक्स टिप्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। ठीक आहे, पहा, इथं आपण बॅक पार्टला असा टक्स टाकायला आपण माप घेणार आहे। तर 1.5 इंच शिलाई मार्जिंग स्टिचिंगचं जे घेतलेलं आहे ते सोडायचं आहे। इथून इथं आपल्याला पूर्णपणे मध्य काढून घ्यायचा आहे, जो आपला बॅक पार्टचा आहे तो, आणि मध्य काढून घेऊन पूर्णपणे आपल्याला इथं वरती 4 इंचापर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरून खाली त्या पॉईंटपर्यंत व्यवस्थित सरळ रेष आखून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता दोन्ही साईडने काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे ते, आणि ते दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता आपल्याला दोन्ही पार्ट ओपन करून घ्यायचे आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने पहा, इथून इथपर्यंत आपण मध्य काढले आहे। आता इथून आपण इकडे मध्य काढून घ्यायचं आहे, म्हणजे इथून इकडे दोन्हीकडे मध्यापासून 4 इंचावरती टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला। ठीक आहे, अशा पद्धतीने, म्हणजे बॅक पार्टच्या मध्यापासून पलीकडे राईट साईडला 4 इंच, लेफ्ट साईडला 4 इंच अशा पद्धतीने टक्सचा पॉईंट घ्यायचा आहे आणि वरती 4 इंचाचा वर पॉईंट घ्यायचा आहे टक्सचा, आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचा पॉईंट घेऊन दोन्ही असं पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, व्हिडिओ तुम्ही जास्त लांब असेल तर पाहत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पीड हे सर्व काही सांगत आहे। तरी सुद्धा कमेंट करून सांगा की ताई हळूहळू दाखवा, म्हणून तर मी हळूहळू नक्की दाखवेल। ठीक आहे, अदरवाईज मग अशा पद्धतीने तुम्हाला सांगेल। पहा, अशा पद्धतीने आपण इथं वरती खालून वरती 4 इंचाचा टक्स घेतला आहे आणि दोन्ही मध्यापासून 4 इंचाचा पलीकडे आणि अलीकडे अशा पद्धतीने टक्स घेतला आहे। पहा, अशा पद्धतीने चिमटीमध्ये आपल्याला ते पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे। पहा, अशा पद्धतीने। ठीक आहे, आणि टिप लॉक करायला विसरू अजिबात नका। ठीक आहे, टिप आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला लॉक करून घ्यायची आहे, मग टिप टाकायला सुरुवात करायची आहे, म्हणजे आपल्याला फिनिशिंग पण येते आणि नंतर टिप सुद्धा विसरत नाही। पहा, इथं अशा पद्धतीने त्या मार्किंग वरती बरोबर क्रॉस पद्धतीने आपल्याला टक्स इथं बॅक टक्स टाकून घ्यायचा आहे कमरेचा, आणि तीच शिलाई आपल्याला व्यवस्थित फिरवून परत डबल टिप टाकायची आहे आपल्याला त्याच्यावरती। शिलाई लॉक करायला विसरू नका। ठीक आहे, अशा पद्धतीने पहा, डबल टिप टाकून आपण A1 टक्स आपला बॅक पार्टचा तयार झालेला आहे कमरेचा। ठीक आहे, इथं पण आपण त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आपण चिमटीत पकडायचं आहे आणि इथं सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने टक्स टाकून घेणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने पहा, बोटाने कसे पकतेत व्यवस्थित सर्व काही, तुमचे जे हातवारे जे वगैरे आहेत ना, माझे सगळे हावभाव वगैरे सगळे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पहा, म्हणजे कसं हात धरायचा, कसं पकडायचं कापड हे तुम्हाला समजून येईल। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता पुन्हा ते आपण कापड इकडं अशा पद्धतीने वरती दाब उचलून व्यवस्थित कापड फिरून पुन्हा एकदा त्याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, डबल टिप टाकायला विसरायची नाही। ठीक आहे, व्हिडिओ अजिबात तुम्ही स्किप करू नका, सर्व स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगितलं आहे, सांगत आहे, तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करत जाऊ नका। हा व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे सर्व काही स्टेप बाय स्टेप शिका। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता दोन्ही साईडला आपण टक्स टाकून घेतले आहेत, बॅक टक्स कमरेचे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपली शिलाई व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंग सहित आलेली आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने सरळ कापड करून ठेवून घ्यायचं आहे, सरळ बाजू आपल्या बाजूकडे म्हणजे वरती करून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने। आणि आता इथं कमरेला आपण कंबरपट्टी लावणार आहे। पहा, इथं 2-2 इंचाची कंबरपट्टी आपण घेतलेली आहे, 2 कंबरपट्टे घेतलेल्या आहेत, कारण एक कंबरपट्टी आपल्याला पुरणार नाही म्हणून। ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने एकावर एक कंबरपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, म्हणजे पाव इंचावरती इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, शिलाई सुरुवातीला आणि शेवटला लॉक करायला विसरू नका, जेणेकरून तुमची कंबरपट्टी, तुमचं कापड हे लगेच इथं उसवणार नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथं जॉईंट देऊन घेतला आहे कंबरपट्टीला, आणि आता इथं कंबरपट्टी आपण इथे जॉईंट करून घ्यायची आहे। ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला। आता काय करायचं आहे, आता व्यवस्थित पद्धतीने इथं कंबरपट्टी व्यवस्थित लावून घ्यायची आहे सुरुवातीला व्यवस्थित पद्धतीने।
सुरुवातीला शिलाई लॉक करायला विसरायची नाही. ठीक आहे, पहा इथं पाव इंचावरती अंतर ठेवून कंबरपट्टी आपण इथं जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं कंबरपट्टी आपण जोडून घेतलेली आहे पाव इंचावरती. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित एका हाताने कंबरपट्टी पकडा, एका हाताने खालचा पार्ट पकडा आणि व्यवस्थित पद्धतीने इथं कंबरपट्टी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने कंबरपट्टी जोडून आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, पद्धतीने धागा व्यवस्थित कट करा. ठीक आहे, अशा पद्धतीने कंबरपट्टी आता पलटी करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्या कंबरपट्टी पलटी करून घेऊन पुन्हा आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या बाजूला. ठीक आहे, आणि आपल्याला इथं दाब टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता इथं व्यवस्थित पद्धतीने कापड दोन्ही पकडा आणि व्यवस्थित पद्धतीने दाब टीप इथं टाकून घ्या. दाब टीप टाकताना तुम्ही नवीन शिकत असाल तर हळूहळू टीप टाका आणि बोट व्यवस्थित सांभाळून हे करा. बोट नाही तर सुईमध्ये तुमचं अडकण्याची घुसण्याचे चान्सेस जास्त असतात नवीन शिकताना. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही स्टिच करायला शिका. ठीक आहे, बोटे पण व्यवस्थित पद्धतीने असे पकडा, हात व्यवस्थित कपडावरती ठेवा जेणेकरून घडी वगैरे कुठेही येणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने छोटे टिप्स आहेत ते व्यवस्थितपणे शांतपणे तुम्ही बघा आणि समजून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने धागा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, पहा इथं धागा निसटला होता व्यवस्थित पद्धतीने. धागा इथं मी आता सुईला बसून घेत आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, तुमचा सुईचा धागा वारंवार तुटत आहे वगैरे निसटत आहे तर व्यवस्थितपणे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवेल. ठीक आहे, धागा का निसटतं वगैरे काय प्रॉब्लेम असतात म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीने धागा इथं निसटला म्हणून तो पॉईंट सांगत आहे. तुम्हाला जर त्याचे प्रॉब्लेमचे सोल्युशन पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, अशा पद्धतीने धागे दोरे जे निसटलेले असतात किंवा एक्स्ट्रा असतात त्या कट करून घ्यायला विसरायचं नाही, त्याच्यामुळे फिनिशिंग आपली बिघडते. ठीक आहे, धागे दोरे एक्स्ट्राचे असतात तर ते लगेच कट करून घेत जा. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने पुन्हा पलटी करून घ्यायची आहे म्हणजे उलट कापड ठेवायचं आहे आणि क्रॉस पट्टीवरती आपल्याला इथं कडेला व्यवस्थित पद्धतीने 5 नंबरवरची टिप मारून घ्यायची आहे. इथं आपल्याला विदाउट अस्ताचा ब्लाऊज असल्यामुळे इथं आपल्याला हात शिलाई करायची असते. ठीक आहे, हात शिलाई सुद्धा कशी करायची किंवा हुक कसे बसवायचे हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की त्या व्हिडिओची लिंक देईल. तुम्हाला जर समजत नसेल, तुम्ही तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. ठीक आहे, हातशिलाई कशी करायची आणि हुक पट्टी कशी लावायची त्यामुळं आहे का नाही. हे आता हा बॅकपार्ट आपण ठेवला आला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बॅकपार्टवरती व्यवस्थित पद्धतीने फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला इथं टिच करण्यासाठी. ठीक आहे, बॅकपार्ट हा सुलट घ्या. इथं आपण जास्त एक्स्ट्रा राहिलेली कंबरपट्टी कट करून घ्यायची आहे. बॅकपार्ट व्यवस्थितपणे सुलट घ्यायचा आहे. सरळ भाग बॅकपार्टचा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती सरळ भाग फ्रंट पार्टचा ठेवायचा आहे. म्हणजे उलट भाग हा फ्रंट पार्टचा आपलं वरच्या दिशेने पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे सुलट भाग अशा पद्धतीने फ्रंट पार्ट ठेवून घ्या बॅक पार्टवरती. आणि इथं आता शोल्डर आपल्याला इथं अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे, पहा अर्धा इंच आपण मार्जिन घेताना घेतलं होतं शोल्डरला. इथं अर्धा इंचाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अर्धा इंचावरती आपल्याला इथं व्यवस्थितपणे बॅक पार्ट जोडून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने फिनिशिंग सहित कशी सुंदर अशी लाईन आलेली आहे. तुम्ही सुद्धा अशी व्यवस्थित पद्धतीने फिटिंग लाईन व्यवस्थितपणे मारायचा प्रयत्न करा. ठीक आहे, अशा पद्धतीने डबल टिप इथं सुद्धा टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं आपली शोल्डर जोडून झालेली आहे. पहा आता दुसऱ्या साईडचे पण शोल्डर आपण इथं जोडून घेणार आहे. इथे सुद्धा फ्रंट पार्ट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्याच पद्धतीने ठेवायचा आहे. ते हुकलूक पट्टी एका साईडला करायची आहे फ्रंट पार्ट बॅक पार्ट जोडताना. ठीक आहे, पहा कशा पद्धतीने जोडली आहे ती. ठीक आहे, हुकलूक पट्टी हुक आणि हुकलूक पट्टी दोन्ही एका साईडला आलेली म्हणजे जवळ आलेली पाहिजे अशा पद्धतीने पार्ट ठेवायचे आहेत. पहा इथं सुद्धा आपल्याला बॅक पार्ट व्यवस्थित फ्रंट पार्ट जोडून आपल्याला शोल्डरवरती इथं व्यवस्थित अर्धा इंचावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, एकावर एक पार्ट ठेवून. ठीक आहे, अशा पद्धतीने आणि इथं सुद्धा डबल टिप टाकायची आहे. अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे शोल्डर जोडताना. ठीक आहे, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, विसरू नका. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एकावर एक पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे. आता फिटिंग लाईन आपण कशी पद्धतीने सरळ येते त्याची टिप्स आपण पाहणार आहोत. ही आपल्याला बाही जोडायच्या अगोदर सर्व पाहायचं असतं. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने सर्व जुळून घ्या कापड व्यवस्थित पद्धतीने. पहा इथं बुंड्यापाशी लहान मोठे होतात का कापड बघायचं आहे. लहान मोठे होत असले तर थोडेसे कट करून घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने खाली सुद्धा आपले एकसारखेच आलेले आहेत, एक लहान मोठे झालेले नाही आहेत पार्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि वरती सुद्धा बघा बुंड्यापाशी दोन्ही समान आलेले आहे, आपले लहान मोठे इथं आलेलं नाही. ठीक आहे, तुमचं जर लहान मोठं होत असेल थोडं कटिंग करायला हरकत नाही, कटिंग करून घ्या. ठीक आहे, किंचितचं जास्त नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं सुरुवातीला नवीन शिकता तर स्टिचिंगमध्ये कमी जास्त कापड गेलं तर तुमचं कमी जास्त होईल, त्यामुळे कटिंग थोडंसं करून घ्या तिथे. ठीक आहे, अशा पद्धतीने तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित जिथं हुक आपण बसवतो ना तिथून आपल्याला माप टाकायचं आहे 1/4 कंबरचं, मेन जी 1/4 कंबर असते ना त्याची, आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिंगचं पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि आता त्या पॉईंटच्या पुढे जे कापड आहे ना
ते कापड आपलं एक्स्ट्राचं कापड असतं, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आता इथं पासून त्या पॉईंटपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. त्याच्या अगोदर इथं सुद्धा बघायचं आहे आपल्याला बरोबर इथे जिथं हुक बसवतो तिथपासून ते ह्याच्यापर्यंत काकेपर्यंत, ठीक आहे, मुंड्यापर्यंत. किती आपलं 1/4 छाती आणि बरोबर 1.5 इंच शिलाई मार्जिन भरती का, ठीक आहे. 1/4 छाती 8.5 आहे आणि अधिक 1.5 इंच बरोबर 10 इंच इथं आपलं भरत आहे. म्हणजे इथं कापड जास्त आणि कमी सुद्धा नाही, बरोबर इथं आपलं कापड आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्या. आता वरचं तर माप बरोबर आहे, आता फक्त खालचं एक्स्ट्राचं कापड आपलं उरत आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, वरचा पॉईंट बरोबर खालच्या त्या एक्स्ट्राच्या पॉईंटपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि तो सरळ आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण सर्व मापे घ्या, म्हणजे तुमची फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने फिटिंग लाईन व्यवस्थित येईल, फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसेल, जेणेकरून कापड पुढचं आणि मागचं लहान मोठं कापड होऊन द्यायचं नाही. व्यवस्थितपणे भाई जोडायच्या अगोदर हे सर्व कामं आपल्याला करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर भाई जोडायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने भाई तर जिथं आपण हुक अडकवतो ना त्याला आपण लूक म्हणतात. लूकपट्टी ही आली, लूकपट्टी. लूकपट्टीवरती आपल्याला माप टाकताना लूकपट्टीच्या कडेने घ्यायचं नाही, लूकपट्टीच्या अलीकडापासून आपल्याला टेप ठेवून माप घ्यायचं असतं 1/4 कमरेचं, ठीक आहे. 1/4 कंबरचं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही माप घेता फिटिंगचं टाकता तेव्हा माप टाकताना जिथं मी टेप ठेवला ना तिथूनच टेप ठेवा. कुठे, जिथं आपण हुक अडकवतो त्या लूकपट्टीवरती, ठीक आहे. तिथं हुक अडकवाय आपण जिथं बाजू केलेली असते ना तिथं 1/4 त्याच्या अलीकडून आपल्याला इथे सुद्धा ते तसेच पद्धतीने माप टाकायचं आहे. पुढची जागा सोडायची आहे हुक अडकवतो तिथली आणि तिथून पुढे टेप ठेवून माप घ्यायचं आहे. पहा इथे सुद्धा आपले 10 इंच बरोबर भरत आहे. खाली सुद्धा त्याच्या लूकपट्टीच्या अलीकडे टेप ठेवून 1/4 कंबर आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग ठेवायची आहे. मगाशी ठेवली तसेच त्या पद्धतीने. पहा आता इथं पण वरचं बरोबर आहे, फक्त खाली एक्स्ट्रा माप लोक राहत आहे. तर हे दोन्ही एक्स्ट्राचं जी पॉईंट आहे ना तिथं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे वरच्या पॉईंटला व्यवस्थित अशा पद्धतीने आणि राहिलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने पहा इथपर्यंत समजलं तुम्हाला. हे सगळं आपण एक्स्ट्रा आपल्या फ्रंट पार्टचं एक्स्ट्राचं कापड आहे, बरोबर 1/4 कंबर आणि प्लस 1.5 इंच एवढं माप आपलं घेतल्यानंतर जे कापड एक्स्ट्रा राहतं ते आपल्याला कट करायचं असतं. ही ट्रिक्स फिटिंगसाठी खूप महत्त्वाची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं का. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करून घ्या. आणि तुम्हाला जर असं बघून लगेच समजत नसेल तर तुम्ही काय करत जा, एकदा व्हिडिओ पूर्ण बघून घेत जा आणि तुम्ही स्टिच करताना व्हिडिओ लावून शेजारी ठेवत जा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व त्या पद्धतीने करता येईल, ठीक आहे. पहा इथं बॅक पार्ट सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपला पूर्ण सर्व बरोबर आहे का माप बघायचं आहे फिटिंग करायच्या अगोदरच, ठीक आहे. आपलं बॅक पार्ट म्हणजे 7 इंच कंबर म्हणजे 7 दुने 14 होते, बरोबर. आणि 14 मध्ये 1.5 शिलाई मार्जिंग आणि 1.5 मिळून 3 इंच शिलाई मार्जिंग होत आहे. 14 अधिक 1.5 17, बरोबर. म्हणजे पूर्ण कंबर जे आहे ना ती आपली 17 इंच तिथं भरलेली पाहिजे, ठीक आहे. एक्स्ट्रा होत असली तर कट करून घ्या. पहा इथं अशा पद्धतीने आपण इथं आता गोट टाकून घेणार आहे. भाई जोडायच्या अगोदरच तुम्ही गोट करून घ्या. भाई जोडल्यावरती गोट बसवायला खूप त्रास होतो, त्याच्यामुळे अगोदर गोट बसवून घ्यायचा आहे, म्हणजे पाईपलाईन करून घ्यायची आहे गळ्याची आणि नंतर भाई जोडायची आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण इथं क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत, त्या क्रॉसपट्ट्या व्यवस्थित पद्धतीने सरळ करून घ्या, जेणेकरून तिरक्या आल्या तर व्यवस्थित क्रॉसपट्टी जोडता येत नाही. पहा इथं क्रॉसपट्ट्या एकाला एक आपण जोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला भरपूर सारी क्रॉसपट्टी लागते, ठीक आहे. पूर्ण पुढचा गळा मागचा गळा क्रॉसपट्टी म्हणजेच गोट बसवायला कापड लागतं, त्याच्यामुळे आपण हे क्रॉसपट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला ते कापड कमी पडू नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने आणि थोडंसं स्टिचिंग जिथं मारली ना आपण टीप त्याच्याकडे थोडं कापड ठेवा, एक्स्ट्राचं कापड कट करून टाका, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्ट्या आपल्या दोन्ही जोडून झालेल्या आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. क्रॉसपट्ट्या आपण कशा काढल्या आहेत, गोट व्यवस्थित येण्यासाठी, व्यवस्थित छान पद्धतीने येण्यासाठी, गळ्याला असं उचलू नये, व्यवस्थित यावं म्हणून. तर क्रॉसपट्ट्या कशा काढायच्या, तर आपण हा स्टिचिंगचा कटिंगचा व्हिडिओ टाकला आहे, त्या कटिंगच्या व्हिडिओमध्येच क्रॉसपट्ट्या कशा काढायच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, ठीक आहे. कटिंगचा व्हिडिओ म्हणजे 34 साईजच्या कटिंगचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे भुजबळ फॅशन लाईफ, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं पहा व्यवस्थित पद्धतीने आपण इथं गोट टाकायला पट्टी बरोबर क्रॉसपट्टी एकाला एक जॉईन करून घेतली आहे, जेणेकरून मध्ये आपल्याला क्रॉसपट्टी कमी पडू नये गोट बसवताना, ठीक आहे. पहा इथं अशा पद्धतीने आपण इथं गोट बसवताना ही पट्टी घ्यायची आहे, बरोबर. जिथं आपण स्टिच केलेलं आहे ना ते स्टिच बरोबर आतल्या साईडला फोल्ड करून जावं, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी, जेणेकरून ती स्टिच केलेलं पूर्णपणे आतमध्ये जाईल आणि फिनिशिंगनुसार आपला ब्लाऊज तयार होईल, ठीक आहे. म्हणजे ती स्टिचिंग आतमध्ये गेल्यावर आपल्याला तिथं टिप मारलेली किंवा जॉईन केलेलं
सुद्धा जॉईंट आत गेल्यावर समजणार नाही. इथपर्यंत समजलं. पहा इथं आपण कट करून व्यवस्थित पद्धतीने दोन्ही सरळ करून घ्यायचं आहे. कट करून तिरकं करून घ्यायचं नाही, जेणेकरून आपलं सरळ व्यवस्थित सरळ आपली पायपिंग बसवली जाईल. ठीक आहे, तिरकं जर आहे असंच आपण फोल्ड केलं तर व्यवस्थित पद्धतीने गोट बसवता येणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा इथं आता आपण काय करायचं आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने इथं सुरुवात करायची आहे गोट बसवायला. आणि इथं व्यवस्थित थोडं अर्धा इंच पुढं कापड ठेवायचं आहे आणि ते कापड आतमध्ये आतल्या साईडला अशा पद्धतीने आतलं अर्धा इंच पहा कसं व्यवस्थित पद्धतीने सांगत आहे. व्यवस्थित पहा अर्धा इंच थोडं पुढं ठेवायचं आहे आणि ते आतल्या साईडला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आणि आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने तिथे पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. गोट बसवणं अवघड जरी असलं तर प्रॅक्टिस केली तर अवघड असं काहीच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने पहा गोट कसा बसवायचा ते पहा. इथून आता पाव इंचावरती कापड आपण अंतर ठेवून टीप मारून घ्यायची आहे पद्धतीने. आणि क्रॉसपट्टी जी आहे ना गोट बसवायची त्याला आपल्याला ताण द्यायचा आहे, सैल सोडायची नाही. ठीक आहे, ताण देऊन गोट बसवल्यामुळे आपला गोट व्यवस्थित पद्धतीने बरोबर गळ्याला बसतो, उलटा पडत नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता ही ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टीला ताण द्यायचा आहे, खालच्या कापडाला ताण द्यायचा नाही. ठीक आहे, फक्त क्रॉसपट्टीला ताण देत आपल्याला ती टीप मारून घ्यायची आहे दोन्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने टीप मारून घ्या. इथं व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथं व्हिडिओ कट केलता आणि इथून पुढं कंटिन्यू करत आहे आता. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो आहे. पुढं पण अर्धा इंच आपल्याला ठेवायचं आहे कापड आणि ते आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग तिथं व्यवस्थित पद्धतीने गोटला येईल. ठीक आहे, ही ट्रिक्स आहे फिनिशिंगनुसार येण्यासाठी. ठीक आहे, ह्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने येते आणि जी आपली जी स्टिचिंग कापड जास्त धागे दोरे असतात ना ते आतल्या साईडनी व्यवस्थितपणे गोटमध्ये जातात, त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित ब्लाउजला येते. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या व्यवस्थित पद्धतीने गोटला इथं आपली व्यवस्थित टीप आलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने आपण आता गोटला क्रॉसपट्टी लावून घेतली आहे गळ्याला. ठीक आहे, आता ह्याला असाच आपण गोट मारून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट करायची आहे, कैचीने इथं आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत. कट अशा पद्धतीने मारा की ते आपल्या मारलेल्या टिपला व्यवस्थित पद्धतीने आत म्हणजे काही इजा होणार नाही. म्हणजे कट आपले स्टिच केलेलं तिथं टिप मारलेली अजिबात सुद्धा ती उसवणार नाही कात्रीने, ह्याची काळजी घ्या. आणि अशा पद्धतीने कट इथे मारा, छोटे छोटे कट मारून घ्या गोट बसवताना. नेहमी प्रत्येक वेळी जिथे जिथे तुम्हाला गोट बसवायचा आहे तिथे त्या वेळेस इथं आपल्याला असे कट्स मारायची ट्रिक्स वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला गोट व्यवस्थित पद्धतीने आकारानुसार येतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. सर्व पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला इथं कट्स मारून घ्यायचे आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल आपल्या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आपण भरभरून पुढं सर्व काही शिकणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण सगळीकडे आपण कट मारून घेतलेले आहेत. शेवटपर्यंत कट मारून घ्यायचे आहे. ठीक आहे, फक्त आपण जी टिप मारली आहे त्या टिपपर्यंत आपली कैची कात्री जाऊन द्यायची नाही, ह्याची काळजी मात्र नक्की घ्या. ठीक आहे, त्यामुळे कट मारताना सावकाशच मारा. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष देऊन. आता हा गोट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही सुद्धा पूर्णपणे अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने बोटाने. आणि आता ही तर व्यवस्थित पद्धतीने पलटी अशा बघा अशा पद्धतीने दिसतं फोल्ड केलेला अर्धा इंचचा आपण. ठीक आहे, आता ते पूर्ण अशा पद्धतीने बोटाने आतमध्ये घ्यायचं आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने पहा ही बोटे आहेत ना ते आतल्या साईडला अशा पद्धतीने गोल्ड राऊंडने फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून जे आपण जॉईंट केलेलं कापड असतं ना टिप मारलेलं ते पूर्णपणे त्या गोटच्या आतमध्ये घालायचं आहे, क्रॉसपट्टीच्या आतमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने. आणि जो मधला आता जी खाच असते ना मधली आता त्या खाचेवरती आपल्याला टिप मारत गोट बसवायचा आहे. ठीक आहे, पहा इथं अशा पद्धतीने आपण गोट तयार केले आहे, फोल्ड करून घेतले आहे क्रॉसपट्टी. आता त्या क्रॉसपट्टी फोल्ड करून घेतल्यानंतर जी खाच आहे ना मधली त्या खाचेवरती आपल्याला व्यवस्थित टिप मारत आपल्याला गोट बसवायचा असतो. त्या खाचेच्या बाहेर इकडे तिकडे जाऊन द्यायचं नाही, त्याच्यामुळे गोट बसवताना सावकाश गोट बसवा, जास्त घाई करू नका. जसा तुमचा प्रयत्न होईल, प्रॅक्टिस होईल तशी तुम्हाला गोट बसवायला व्यवस्थित पद्धतीने पटपट समजेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने गोट बसवताना सुद्धा थोडा किंचित ताण आपल्याला द्यायचा आहे, जास्त सैल सोडायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला गोट पण व्यवस्थित पद्धतीने बसवता येईल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित एका हाताने आपल्याला
खालून गोट असा दुमडत जायचा आहे आणि एका हाताने आपल्याला तो पार्ट आपल्याला फ्रंट पार्ट बॅक पार्ट जो आहे आपल्या शेजारी तो पार्ट धरायचा आहे. म्हणजे दोन्ही व्यवस्थित दोन्ही हाताने दोन्ही पण आपल्याला कापड धरायचे आहेत, क्रॉसपट्टीचं पण आणि त्याच्या खालचं कापड पण, म्हणजे जे फ्रंट पार्ट आहे. आपण आता फ्रंट पार्टला मारतो ना गोट, तर फ्रंट पार्टचा पार्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा टिप मारताना गोटची व्यवस्थित पद्धतीने हळूहळू मारा, जेणेकरून आपलं इकडे तिकडं टिप आपली जाणार नाही. ठीक आहे, तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमची इकडे तिकडे टिप जाईल, काय हरकत नाही, घाबरू नका. जशी तुमची प्रॅक्टिस होईल तशी तुमची टिप व्यवस्थित येईल. फक्त आपल्या व्हिडिओला फॉलो करत जा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची आसानी येईल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने इथं दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. दुमडलेलं जे आहे ना ते दुमडलेलं पूर्णपणे ओपन करायचं आहे आणि आतल्या साईडला व्यवस्थित पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, जे आपण सुरुवातीला केलं तसंच. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे इथं आपली फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने येतील. शिलाई लॉक करायला विसरायची नाही. शिलाई लॉक करणे म्हणजे डबल शिलाई तिथं शेवटी फिरवणे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने गोट कसा व्यवस्थित पद्धतीने आपला आला आहे. मी तुम्हाला दिसण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने मी जरा डार्क वेगळ्या कलरचा दोरा वापरला आहे, जेणेकरून टिपा तुम्हाला व्यवस्थित दिसतील म्हणून. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने इथं गोट आपला व्यवस्थित पद्धतीने बसवून झालेला आहे. ठीक आहे, पहा कशा पद्धतीने सुंदर गोट बसवून आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण बसवण्याचा प्रयत्न नक्की करा. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण अस्तरचा ब्लाऊज घेणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी रेडी राहा. ठीक आहे, पहिला आपला आपला विदाउट अस्तरचा ब्लाऊज कटोरीचा आपला तयार झाला ना की त्याच्यानंतर आपण अस्तरचा ब्लाऊज घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि चॅनलचे व्हिडिओ नक्की पाहायला विसरत जाऊ नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने तर आपण कट मारून घेतले होते बाही कट केल्यानंतर. ठीक आहे, कट मारून घेतले होते ते कट बरोबर शोल्डरवर ठेवायचे आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. पहा इथं आपण कटिंग केलं तेव्हाच आपण इथं मार्किंग करून घेतलं होतं उलट सुलट भागाचं. ठीक आहे, जेव्हा उलट भाग जो असतो ना तो वरच्या साईडला ठेवून अशा पद्धतीने उलट भागावर आपल्याला जे 1 इंचाचं कापड घेतलेलं असतं ना बाहीला, ते 1 इंचाचं कापड दुमडायचं असतं. ही आपण विदाउट अस्तरच्या ब्लाऊजला ही ट्रिक आपण वापरतो. ठीक आहे, 1 इंच वरती दुमडायची. अस्तरच्या ब्लाऊजला इथे 1 इंच दुमडायची गरज नसते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण इथं 1 इंचाचं कापड आपल्याला इथं दुमडायचं आहे बाहीचं आणि ह्याच्यावरती टीप मारून आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथं बाही जोडून घेतलेली आहे. जोडून म्हणजे बाहीचा खाली 1 इंचाचा आपण फोल्ड करून घेतलेलं आहे. ठीक आहे, इथं टीप 5 नंबरची मारायची आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टी ते वहीमध्ये लिहून ठेवत जावं. ठीक आहे, इथं आपल्याला बाही दुमडताना 5 नंबरची टीप मारायची असते आणि इथं त्याच्यानंतर ब्लाऊज तयार झाल्यानंतर किंवा ह्याच्यानंतर आपल्याला इथं हातशिलाई करून घ्यायची असते आणि हातशिलाई करून झाल्यानंतर ही 5 नंबरची टीप उसवायची असते. ठीक आहे, हातशिलाई करणे व हुक बसवणे ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. फोर्टेक्स ब्लाऊज झाल्यानंतर बघितला नसेल तर नक्की जाऊन पहा. टिप्स ट्रिक्स आहे तिथं सांगितलेलं आहे, तुम्हाला पण ते व्यवस्थित इझी जाईल हे सगळं करणं, हातशिलाई करणं आणि हुकलूक बनवणं. ठीक आहे, भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलवरती हा व्हिडिओ नक्की आहे, नक्की जाऊन पहा तुम्हाला जर येत नसेल हातशिलाई करणे हुक बसवणे तर. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण इथं व्यवस्थित पद्धतीने हे करून घेतलेलं आहे, टीप मारून घेतलेली आहे. इथं कापड फोल्ड करून बाहीचं. इथे एक गोष्ट अजून सांगते, पहा इथं दोन्ही टोक जुळवायचे आहेत. दोन्ही टोक जुळवून बरोबर व्यवस्थित पहा मध्यंतरी कट आला आहे मध्य, म्हणजे तो कट म्हणजे बाहीचा मध्य. ठीक आहे, पहा इथं दोन्ही एका पाठ ठेवल्यावर खालचा पुढचा मुंडा आणि मागच्या मुंड्याचा जोडायचा बाहीचा आकार आपल्याला दिसून येत आहे. जे खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडला बसवायचा असतो आपल्याला आणि जो उथळ भाग आहे तो पाठीमागचा बॅक साईडला बसवायचा असतो. खोलगट भाग फ्रंट साईडला बसवायचा असतो आणि मागचा भाग बॅक साईडला बसवायचा असतो. ही गोष्ट विसरायची नाही. बसवताना जोडताना चुका करायच्या नाही. ठीक आहे, नवीन शिकताना होतात त्याच्यामुळे ह्या बारकाई गोष्टी वारंवार सांगत आहे. बाही जोडताना बॅक पार्टला उथळ भाग जोडायचा आहे आणि खोलगट भाग हा पुढच्या साईडला म्हणजे फ्रंट पार्टला जोडायचा आहे बाहीचा. ठीक आहे, अशा पद्धतीने समजलं हे. आता काय करायचं आहे, शोल्डरवरती व्यवस्थित आपण मध्यभागी आपण खून करून घेतली होती बाहीला, बरोबर कट मारून घेतला होता. तो कट बरोबर आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे मध्यभागी आणि बाही जोडताना नेहमी मध्यातूनच सुरुवात करायची आहे आपल्याला बाही जोडताना. ठीक आहे, ही टिप्स आहे बाही व्यवस्थित बसण्याची. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित बाही आपली इकडे तिकडे सरकत नाही, वाकडी तिकडी येत नाही किंवा अशी चुरगळलेली येत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडं थोडं बाही आपल्याला सरकवत व्यवस्थित पद्धतीने इथं आपल्याला बाही अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यामुळे बाही जोडायच्या अगोदरच तुम्ही हा मुंडा खालीवर आहे का तो मगाशी चेक केला तसा चेक करून घ्या. एकदा बाही जोडून झाली की त्यातला पुन्हा तिथं काय आपल्याला बदल करता येत नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे,
व्यवस्थित पद्धतीने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे कापड अशा पद्धतीने आणि राहिलेल्या भागावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ती सुद्धा मध्यातूनच टीप मारायची आपल्याला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा इथं व्यवस्थित पद्धतीने कापड घ्या, व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित करून इकडे असं कसं चुरगळायला कापडाच्या अवस्थेत तर तुम्ही टीप मारायला जाऊ नका. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं व्यवस्थित पद्धतीने टीप येणार नाही आणि कापडात कापड गुंतणार असं आणि व्यवस्थित दिसणार नाही, असं फुगा चुना येणार तिथे. ठीक आहे, त्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने एक पार्ट आपल्याला एका हाताने धरायचा आहे, बाही एका हाताने धरायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने दोन्ही पार्ट जुळवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, इथं अशा पद्धतीने इथपर्यंत समजलं. आता पाव इंचावरती टीप मारायची आहे. ठीक आहे, पहा इथं सुद्धा आपली भाई व्यवस्थितपणे परफेक्ट आपली पुरलेली आहे. त्याच्यामुळे भाई बसवायचा फॉर्म्युला, भाई घडीचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, भाई कमी पडू नये म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीने भाई थोडी जास्त झालेली चालती किंचित, पण कमी पडलेली चालत नाही, त्याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित येत नाही. पहा अशा पद्धतीने कशी समान अंतरावर समान मापावरती आपली व्यवस्थित भाई जोडून झालेली आहे. इकडे तिकडे तिरकी रेष आपली आलेली नाही. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने समान अंतरावरती टीप मारा, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येते. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं आपल्याला आता डबल टिप, त्याच टिपेवरती डबल टिप मारून घ्यायचं आहे, भाई जोडली तिथे, ते जेणेकरून आपली भाई तिथे ओसू नये. ठीक आहे, डबल टिप कुठेच मारायला विसरायचं नाही. ठीक आहे, कंटाळा करायचा नाही, डबल टिप खूप महत्त्वाची आहे. अन्यथा तुम्ही किती सुंदर ब्लाऊज शिवला तर त्याला काय अर्थ नाही, टिपा उसवतात. ठीक आहे, त्याच्यामुळे डबल टिप मारा. एक्स्ट्राचे जे कापड आहे, एक्स्ट्राचे जे धागे दोरे आहेत ना, त्या कैचीने छोट्या कटरने कट करायला विसरू नका. ठीक आहे, त्याच्यामुळे जेव्हाचे तेव्हा धागे कट करत जा, त्याच्यामुळे फिनिशिंग सुद्धा ब्लाऊजला व्यवस्थित येते, ब्लाऊज दिसताना व्यवस्थित दिसतो. ठीक आहे, खराब दिसत नाही, त्यामुळे धागे दोरे एक्स्ट्राचे कट करून घ्या. ठीक आहे, पहा इथं आपण व्यवस्थित पद्धतीने टिपेवरती टीप मारून घ्यायची आहे, बाही अटॅच केलेली आहे, त्या टिपेवरती पुन्हा डबल टिप मारायची आहे. आणि ही टिप मारताना खाली व्यवस्थित पद्धतीने खालीवर कापड व्यवस्थित बघायचं आहे, एकात एक गुंतलं आहे का नाही. तर खाली पण कापड जर गुंतलं तर काय होतं, त्याच्यावरती टिप मारली जाते आणि पुन्हा ती आपल्याला तिथे उसवावं लागतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्टिच करायच्या अगोदर ह्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पाहत जा. ठीक आहे, बाही आता पहा आपण व्यवस्थित पद्धतीने बाही ओपन केलेली आहे. ठीक आहे, पलटी करून घेतली आहे म्हणजे आता. ठीक आहे, ही ती बाही बसून झाली, आता ही पण बाही आपल्याला बसून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, मध्य मिडल बघायचं आहे बाहीचा फ्रंट पार्ट, ही बाही जोडायच्या अगोदरच खोलगट बाजू उजळ बाजू बघायची आहे आपल्याला. ठीक आहे, ही विसरायचं नाही, त्याच्यानंतरच बाही आपल्याला जोडाय घ्यायची आहे. पहा खोलगट भाग फ्रंट पार्टला आपण ठेवला आहे आणि बॅक पार्टवरती उथळ भाग ठेवलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे दोन्ही चेक केल्यानंतर आपण इथं आता पॉईंट घेतलेले शोल्डरवरती, ती पॉईंट म्हणजे तिथं खाच मारलेली होती, ती काच टिक केलेली होती, ती आपण शोल्डरवरती पॉईंट ठेवायचा आहे तो, आणि व्यवस्थित पद्धतीने बाही इथं सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे. ठीक आहे, बाही जोडताना अजिबात बाहीला ताण देऊ नका. ठीक आहे, नाही तर तुम्हाला बाही अशी व्यवस्थित ताणल्यागत येणार, व्यवस्थित बाही दिसणार नाही. ठीक आहे, कुठंतरी असं ताणल्यागत होणार, कसं तरी व्यवस्थित वाटणार नाही. ठीक आहे, बाही जोडतात त्याच्यामुळे अजिबात सुद्धा त्याला जास्त ताणायचं नाही. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने खालचा पाट आणि बाहीचा पाट व्यवस्थित पद्धतीने अटॅच करून व्यवस्थित टिप मारून आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने आता इथं सुद्धा आपण त्या बाहीला केलं तसंच ह्या पण बाहीला आपल्याला करायचं आहे. इथं सुद्धा मध्यापासूनच टिप मारायची आहे आपल्याला आता. ठीक आहे, इथं सुद्धा आपण टिप मारून घ्यायची आहे शेवटपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तुम्हाला समज नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि कमेंटमध्ये सुद्धा छान छान रिप्लाय देत जा. ठीक आहे, इथपर्यंत पाहिलं, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आपले वारंवार बघत जा, म्हणजे तुम्हाला बघूनच तुम्हाला सर्व काही समजेल. ठीक आहे, बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे सुद्धा आता त्या टिपेवरती डबल टिप मारून घ्यायची आहे, जिथे आपण बाही जोडली आहे त्या टिपेवरती. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, आपल्याला टिपेवरती टिप मारताना पुन्हा इथे सुद्धा बघायचं आहे त्याच्या खाली वगैरे कापड जातं आहे का, त्याच्यामुळे बसवतानाच व्यवस्थित हळूहळू बसवा, हळूहळू टिप मारा, म्हणजे त्याच्या खाली वर अशी कापड जसं चुरगळून दुमडून जाणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित कापड सरळ करत टिप मारत जा. ठीक आहे, ह्याची काळजी मात्र नक्की घेत जा. ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही नवीन शिकायचं खूप प्रॉब्लेम येतात, काही हरकत नाही, आपण चुकांमधूनच शिकायचं असतं. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने इथं आपली बाही जोडून झालेली, अटॅच करून झालेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ व्यवस्थित पद्धतीने
आपल्याला फ्रंट पार्ट बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने असं, कारण आता आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग करायला आपण फिटिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी मागाशी तर करून घेतलेल्याच आहे. ठीक आहे, बरोबर कमरेचं माप, छातीचं माप सर्व काय आपलं बघून झालेलं आहे. ठीक आहे, मुंडाचं सुद्धा माप बघून झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढची स्टेप इथं घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथं व्यवस्थित ब्लाऊज करून ठेवलेला आहे. आता आपण व्यवस्थित पद्धतीने दोन्ही पार्ट आपले फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे बाहीच्या इथे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने बाहीचे दोन्ही पार्ट धरून घ्यायचे आहेत आणि खाली पण धरून बघायचं आहे. बघायचं इथं आपले लहान मोठा पार्ट आपला होतोय का. ठीक आहे, लहान मोठा पार्ट होत असेल तर आपल्याला इथं प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित सांगाल त्या टिप ऐका, म्हणजे समजून घ्या, म्हणजे तुमचं इथं लहान मोठे भाग पार्ट होणार नाही. ठीक आहे, इथं समान दोन्ही पार्ट होत आहे तर मी लगेच इथं टिप मारायला घेत आहे. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट बरोबर बाहीपासून सुरुवात करायची आहे. आणि पाव रेषावर किंवा एक रेषावर अंतर ठेवून इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, सुरुवातीला आणि शेवटी टिप आपली फोल्ड करायला, लॉक करायला विसरायची नाही. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने पहा इथं आपण टिप व्यवस्थित पद्धतीने मारून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता तुम्ही इकडे सुद्धा ह्या सुद्धा साईडला तशीच पद्धतीने फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, पहा असं एकावर एक ठेवायचा आहे. लहान मोठा भाग आपला पार्ट होतोय का पाहायचा आहे फ्रंट पार्ट बॅक पार्ट. इथं आपला फ्रंट पार्ट बॅक पार्ट लहान मोठा होत नाही. ठीक आहे, याच्यामुळे ह्याच्या अर्थ आपली व्यवस्थित पद्धतीने दोन्ही फिटिंग व्यवस्थित स्टिचिंग झालेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. तुमचा पार्ट लहान मोठा होत असेल तर त्याला तुमचं स्टिचिंग करताना कटिंग करताना काहीतरी चुकलेलं असणार आहे. ठीक आहे, इथं सुद्धा आपण दोन्ही पार्ट घेतले, जॉईंट केलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तुम्ही स्टिचिंग करताना जर जास्त माप घेतलं आणि शिलाई मार्जिन घेताना जर कमी घेतलं तर तुम्हाला लहान मोठं पार्ट होणारच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं मार्जिन घेताल तेवढंच तुम्ही स्टिचिंग करताना सुद्धा तेवढ्याच अंतरावरती टिप मारायची आहे. ठीक आहे, एक्स्ट्राचं कापड जे आहे ना ते आपण इथं कट करून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्राचे धागे दोरे जे असतात ते इथं व्यवस्थित पद्धतीने कट करून फिनिशिंग त्याला दिलेली आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे भाग हा. बरोबर उलट भाग आतल्या साईडला करायचा आहे आणि सुलट भाग वरच्या साईडला होता तो आता पलटी करून घ्यायचा आहे. बरोबर, आणि उलट भाग आपल्या साईडला आता करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला फिटिंग आता इथे टाकायची आहे. ठीक आहे, फिटिंग टाकताना आपल्याला उलट भाग वरच्या साईडला म्हणजे बाहेरील बाजूला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित फ्रंट पार्ट बॅक पार्ट जुळवून घ्या आणि इथं आता आपल्याला मापे टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, पहा सुरुवातीला आपण फ्रंट कंबर टाकायची आहे आणि इथं आता काय करायचं आहे, इथं आता शिलाई मार्जिंग ॲड करायची नाही. इथं बरोबर आपण इथं जिथं हुक बसवतो ना तिथून आपण अंतर आपल्याला मेन जे 1/4 कंबर आहे ना ती टाकायची आहे. पहा इथं हुक आपण बसवतो, तो हुक बसवतो ना तिथून आपल्याला सुरुवातीपासून माप टाकायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं. इथं खाली भाग घेते म्हणजे तुम्हाला समजा जिथं हुक बसवतो ना तिथून आपल्याला माप टाकायचं असतं. ठीक आहे, जिथं हुक बसवतो तिथे. ठीक आहे, इथं आपला 1/4 कंबरेचा 7 इंचचा पॉईंट होता म्हणून 7 इंचावर आपण मार्किंग करून घेतले आहे. इथं सुद्धा आपण हुक बसवताना वरती सुद्धा जिथं हुक बसवतो त्या भागाला सुरुवातीपासूनच आपल्याला माप घ्यायचं असतं. ठीक आहे, इथं आपली 34 छातीचं 8.5 इंच बरोबर आपलं 1/4 होत आहे. 1/4 छाती 8.5 इंच. ठीक आहे, 8.5 इंचावरती आपण इथं पॉईंट घेतलेला आहे. आता इथं आपला दंडघेर आपला किती आहे तर दंडघेर आपला 5.25 आहे. तर इथं बरोबर दंडघेर आपला मेन 5.25 आपण इथं टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हे तिन्ही पॉईंट जे आहेत ना ते तिन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथं टिप आपल्याला मारायची आहे आणि ही जी आहे ना हे पॉईंट जोडून जेव्हा रेष येईल ना ती रेष आपली फिटिंग लाईन असती, फिटिंग रेषा असती. ही जेव्हा सरळ येते ना तेव्हाच आपली फिटिंग व्यवस्थित आली असे समजायचं, परफेक्ट आली असं समजायचं. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने इथं फिटिंग लाईन आपली कशी व्यवस्थित पद्धतीने येत आहे. अशा पद्धतीने तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत. पट्टी तुम्ही वापरा. ठीक आहे, टेपचा तुम्ही उपयोग करू नका. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला हे होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, जर एकदा तुमच्या हातात आलं, प्रॅक्टिस आली की तुम्ही जसं तुम्हाला पट्टीची गरज पडणार नाही स्केलची. ठीक आहे, पहा या लाईनीवरतीच लाईन आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर इथं कडेला आपल्याला दाब टिप मारून घ्यायची असते. ठीक आहे, जेणेकरून तिथलं कापड आपलं हलू नये इकडं तिकडं. ठीक आहे, इथं आपल्याला कडेला अगोदर दाब टिप टाकून घ्यायची आहे फिटिंगच्या. बरोबर, ही टिप टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला जिथं आपण मार्किंग केलेली आहे ना त्या लाईनवरती आता आपल्याला टिप मारून घ्यायची
आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता धागे दोरे एक्स्ट्राचे असलेले कट करून घेत जा, जेव्हा ठेवा. पहा इथं फिटिंग लाईन कशी आपली सरळ येत आहे. आता त्या फिटिंग लाईनवरती बरोबर आपल्याला फिटिंगची टिप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने फिनिशिंग सहित आपण आपली कटोरी जर आपण जॉईंट करून घेतली तर फिटिंग लाईन आपली परफेक्ट व्यवस्थित पद्धतीने इथं जुळून आलेली आहे. ही झाली फिटिंग लाईन. ह्याला म्हणायचं फिटिंग लाईन. जेव्हा ही सरळ येते ना तेव्हा म्हणायचं आपला ब्लाऊज परफेक्टपणे बसणार, आपली फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने वाकडी तिकडी रेषा आली तर समजायचं आपली फिटिंग चुकली. ठीक आहे, ह्याच्या शेजारी 2-3 रेषा आपल्याला 2-3 वेळा आपल्याला टिपा पाव इंचावरती टाकून घ्यायच्या असतात, जेणेकरून पुढे मागे आपल्याला तो ब्लाऊज उसवायचा म्हणला ग्राहकाला कस्टमरला वगैरे तर ते उसवता येतो. ठीक आहे, आता आपल्याला दुसऱ्या साईडला आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. ती सुद्धा त्याच पद्धतीने फिटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. इथं आपल्याला सुरुवातीला दाब टिप टाकून घ्यायची आहे. टिप लॉक करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, कोण कोण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतं, फुल बघतं ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. कोण कोण आपले रेग्युलर आहेत, सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूअर्स आहेत, कोण कोण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतं त्यांनी कमेंट करून लाईक करून नक्की सांगा. ठीक आहे, कमेंटमध्ये नक्की हे करा की मॅडम आम्ही तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतो, तुमचा व्हिडिओचा आम्हाला काहीतरी फायदा झाला. ठीक आहे, म्हणजे मला पण समजेल तुम्ही एवढं मी सांगते माझा व्हिडिओ कोण कोण पाहतं किंवा कोण समजून घेतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं म्हणजे मला असं वाटेल की काहीतरी मी कोणाला कुठेतरी फायद्याची उपयोगाची आली. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा इथं आपण इथं मार्किंग घेताना आता जिथं आपण हुक अडकवतो ना ते हुक अडकवतो ना त्याच्या अलीकडच्या साईडने आपल्याला मापे टाकायची असतात. ती हुक अडकवतो तिथपासून मापे नाही घ्यायची. ठीक आहे, जिथपर्यंत जिथं आपले हुक जिथे अडकवतो ना ती लूकपट्टी पुढे सोडायची आहे आणि नंतर मग आपल्याला मापे टाकायचे आहे. इथं अजून एकदा सांगते. ठीक आहे, इथे मापे टाकताना हुक अडकवतो तिथे मापे टाकताना त्या साईडला मापे टाकताना पुढचा भाग सोडायचा आहे हुक अडकवायचा आणि तिथून पुढे मापे घ्यायची आहे. ठीक आहे, इथं आपल्याला तिन्ही पॉईंट आपण आता मार्किंग करून घेतले आहेत. 1/4 मेन, 1/4 कंबर, मेन 1/4 छाती आणि मेन 1/4 दंडगा. ठीक आहे, आता तिन्ही पॉईंट इथे घेतले आहेत. आता तिन्ही पॉईंट काय करायचे आहेत व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने जॉईन करून घेतले आहेत. ही आली आपली फिटिंग लाईन सरळ. ठीक आहे, पहा इथं अशा पद्धतीने इथं आपल्याला सुरुवातीला टिप लॉक करून घ्यायची आहे आणि त्या व्यवस्थित त्या लाईनीवरतीच लाईन व्यवस्थित पद्धतीने टिप मारत आपल्याला चालायचं आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने कशा व्यवस्थित पद्धतीने आपली फिटिंग लाईन व्यवस्थित आलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला धागा व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, शेताच्या शेजारी पण 2-3 टिपा आपल्याला मारून घ्यायच्या असतात जेणेकरून ते टिपा उसवू नये. ठीक आहे, अशा पद्धतीने आणि शेजारी सुद्धा पाव इंचावरती टिप आपल्याला मारून घ्यायची आहे जेणेकरून पुढे मागे त्याची आवश्यकता पडतेच. ठीक आहे, एका टिपेवर फिटिंग ठेवायची नाही. 3 ते 4 आपल्याला फिटिंग लाईन शेजारी पाव इंचावरती मारायचा आहे. पहा इथं कशा पद्धतीने फिटिंग लाईन आपली व्यवस्थित पद्धतीने सरळ आलेली आहे, म्हणजे त्याचा अर्थ आपला ब्लाऊज व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित खाली पण बघा एकसारखं कापड आलं आहे, कमी जास्त आलेलं नाही. ठीक आहे, पहा मुंड्यापाशी सुद्धा एकसारखं आपलं जॉईंट आलेला आहे मुंड्याचा, खाली तो सुद्धा खालीवर आलेला नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ह्याचा अर्थ आपल्या व्यवस्थित पद्धतीने ब्लाऊज झालेला आहे. पहा अशा पद्धतीने कशा पद्धतीने आपली व्यवस्थित पद्धतीने फिटिंग आपली सरळ आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला 34 साईजचा कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग विदाउट अस्तर ब्लाऊजची आजची कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आपल्या नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओचा फायदा होत आहे का, कोण शेवटपर्यंत बघतं ते कमेंट करून नक्की सांगा. आता पुढील नेक्स्ट आपण पार्टला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या नवीन काहीतरी आपण घेऊया. पुढच्या स्टेपमध्ये 2-3 दिवसात आपण लाईव्ह येणार आहोत, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघा म्हणजे तुम्हाला लाईव्हची डेट समजेल. ठीक आहे, शॉर्ट्स पण बघा, शॉर्ट्समध्ये सुद्धा सांगेल आपण लाईव्ह कधी घेणार आहोत ते. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे छानपैकी सुंदरपैकी. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.